प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली बोर्ड परीक्षेसाठी टार्गेट सिरीज सुरू आहे आणि त्याचा आज आपण 12वा भाग बघतो आहोत। तर आपण ड्युएट प्रश्न बघतो आहोत। ड्युएट म्हणजे हे नाही तर ते। समजा व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड ओपन ॲट बोथ एंड असे। तर त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा ड्युएट प्रश्न आहे जो आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस। खूप दिवसात हा विचारला गेलेला नाही आणि त्यामुळे पडण्याची शक्यता खूप दाट आहे आणि म्हणून प्रश्न असा विचारला जाईल, स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ ए पॅरलल ऍक्सिस। मग आता सगळ्यात महत्वाची कंडिशन आपण आधी त्याला ऑब्टेन करणार आहे आणि मग त्याचं स्टेटमेंट बघणार आहे। तर असा हा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे आणि हा थेरम आपण कधी अप्लाय करू शकतो, तर हे दोन ऍक्सिस आता पॅरलल आहे म्हटल्यावर हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कसे असावेत, तर ते पॅरलल तर असावेतच, पण एक ऍक्सिस त्याच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेला असावा। आलं का लक्षात? मग या पद्धतीने हा त्याचा इथे सी हा सेंटर ऑफ मास आहे आणि हा ओ पॉइंट आहे आणि ह्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे अंतर आहे ते एच आहे। समजलं का? म्हणजे पॅरलल ऍक्सिस थेरम आपण कधी अप्लाय करू शकतो, तर त्या बॉडीतून जाणारे दोन ऍक्सिस हे एकमेकाला पॅरलल तर असलेच पाहिजेत आणि एक मात्र त्याच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेला असला पाहिजे। मग आता आपण ह्या बॉडीला एलिमेंट मध्ये विभागवतो आणि एक एलिमेंट ज्याचं मास डीएम आहे तो या ठिकाणी आहे। मग आपण याला असं जोडून टाकणार, याला पण जोडून टाकणार, इथून एक परपेंडिक्युलर टाकणार आणि याला पुढे एक्सटेंड करणार जेणेकरून हा राईट अँगल ट्रायंगल झाला पाहिजे। मग आपण याला नाव देऊ, याला आपण म्हणू डी। डी इथं आपण ह्या ऑब्जेक्टला असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागवलंय आणि एक तुकडा ज्याचं मास डीएम आहे, तुमच्या पुस्तकात नाही दाखवलेलं हे आकृतीत, तर तो डी या ठिकाणी आहे आणि मग आपण याला नाव देऊ, हे झालं ओ, हे झालं सी, हे झालं डी आणि याला आपण हवं तर एन असं म्हणू। समजतंय का? मग आता काय करायचं, तर आपल्याला आधी मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं शिकवते। तर आपल्याला हा जो ऍक्सिस आहे की जो ओ पॉइंट मधून असा आपण कुठेही घेऊ शकतो, याला म्हणायचं आय ओ। त्याच्यानंतर हा ऍक्सिस आहे याचं मोमेंट ऑफ इनर्शिया याला म्हणायचं आय सी। मग आता बघा ह्या एलिमेंटचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतात, तर आय ओ बरोबर ते मास डीएम आणि अंतर किती अंतरावर आहे त्या अंतराचा स्क्वेअर म्हणजे ओडी स्क्वेअर। हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं। आता पूर्ण ह्या ऑब्जेक्टचं जर घ्यायचं ना तर त्याला इंटिग्रेशन घ्यायचं। समजलं का? मग तसंच परत एकदा सांगते की ह्या एलिमेंटचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं घ्यायचं, त्या ऑब्जेक्टचं मास आणि तो ऍक्सिस त्या ऑब्जेक्ट पासून किती अंतरावर आहे त्याचा वर्ग आणि पूर्ण बॉडीचं जर घ्यायचं, हे झालं फक्त एलिमेंटचं आणि ह्या पूर्ण ऑब्जेक्टचं ह्या ऍक्सिस बद्दलचं घ्यायचं तर त्याला लावायचं इंटिग्रेशन। एवढं समजलं का? मग तसंच ह्या एलिमेंटचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला म्हणू आय सी। आता आपण घेतलं मास आणि अंतराचा वर्ग म्हणजे सीडी स्क्वेअर। हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं। पूर्ण ऑब्जेक्टचं जर घ्यायचं तर ते इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू सीडी स्क्वेअर। समजलं का? मग आता आपल्याला हे माहितीये की आपण ह्या ऑब्जेक्टचे असे छोटे छोटे एलिमेंट केले आणि ते जर सगळे एकत्र केले तर त्या बॉडीचं पूर्ण मास होणार आहे। समजतंय का? समजा आपण एक आपल्याकडे असं टरबूज आहे, त्याचे 4 तुकडे केले आणि ते 4 तुकडे एकत्र केले तर त्याचं त्या टरबुजाचं मास जर 2 किलो असेल तर त्या 4 तुकड्यांचं मास सुद्धा काय असणार आहे, 2 किलोच असणार आहे। म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीएम दॅट इज इक्वल टू कॅपिटल एम। एवढं एक लक्षात ठेवा। मग आता काय करायचं, तर आता आपल्याला घ्यायचं आय ओ। मग आता हे आय ओ बरोबर एकदम सोपा थेरम आहे बघा, आय ओ दॅट इज इक्वल टू, आता हे आय ओ जर घ्यायचं तर ते आहे इंटिग्रेशन ऑफ डीएम। आता क्रम आपण थोडा बदलून लिहू, ओडी स्क्वेअर आधी लिहू इंटू डीएम लिहू। आता हे ओडी स्क्वेअर काय आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि म्हणून इथे तुमचा ओडी स्क्वेअर आहे बघा, ओडी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डीएन किंवा एन डी स्क्वेअर।
समजलं. आता त्याची व्हॅल्यू आपण टाकून देऊ. IO दॅट इज इक्वल टू दॅट इंटिग्रेशन ऑफ ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर इंटू DM. ओके. आता हे जे आहे ना तुमचे, तर हे ON आहे ना ते OC प्लस, आता हे ON जे आहे ना ते कशा कशाची बेरीज आहे? OC प्लस CN ची, OC प्लस CN ची बेरीज आहे. मग आपण ह्या ON ची किंमत टाकून दिली. IO दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ON ची किंमत टाकू OC प्लस CN आणि त्याचा स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर इंटू DM. ओके. आता आपण फॉर्म्युला वापरणार A प्लस B चा स्क्वेअर, A स्क्वेअर म्हणजे OC स्क्वेअर प्लस ट्वाइस AB ट्वाइस OC इंटू CN प्लस B चा स्क्वेअर म्हणजे CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर आणि इंटू DM. आता बघा बरं याची किंमत CN स्क्वेअर, हे CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर दॅट इज इक्वल टू CD स्क्वेअर टाकता येईल की नाही आपल्याला? मग याची किंमत CD स्क्वेअर टाकून द्यायची. IO दॅट इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CN प्लस हे टाकायचे CD स्क्वेअर आणि हे DM. आता आपण IO दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता हे जे तुमचं OC आहे ना त्याची किंमत H टाकून द्यायची. बघा मी इथंच करते. याची किंमत टाकली H, इथं OC ची किंमत पण मी 2H टाकली आणि आता आपण पद सुट्टे केले, सेपरेट केले व्हेरिएबल्स. तर H स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस H इंटू CN इंटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर इंटू DM. आता काय झालं तर डिस्ट्रीब्युशन, हे जे समेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ए मास अबाउट सेंटर ऑफ मास दॅट इज इक्वल टू 0 असतं. म्हणजे हे इंटिग्रेशन ऑफ CN, हे CN इंटू DM हे 0 असतं. बघा इंटिग्रेशन ऑफ CN इंटू DM दॅट इज इक्वल टू 0. मग हे जर 0 टाकले, इथे लिहून टाकायची ही टर्म अशी. मग हे लिहिल्यावर ही टर्म 0 झाली, तर ही 4 टर्म 0 झाली. मग IO बरोबर काय झालं तर हे H स्क्वेअर, H कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ DM प्लस, आता बघा इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर इंटू DM याची किंमत काय आहे? IC आहे. आणि मग इंटिग्रेशन ऑफ DM हे कॅपिटल M आहे आणि म्हणून हे झाले बघा तुमचे देअरफॉर IO दॅट इज इक्वल टू MH स्क्वेअर प्लस IC. आणि याला जर सिस्टमॅटिक लिहिलं तर आपण असं लिहू शकतो IC प्लस MH स्क्वेअर. आणि हाच काय आहे? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आहे. मी परत एकदा सांगते बघा, स्टेप नीट लक्षात घ्या आणि लिहा, एकदम सोपं आहे पडलं तर. आणि याच्याही पेक्षा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस तर एकदम सोपं आहे. मग आता परत एकदा सांगते की असा हा ऑब्जेक्ट आहे, या पूर्ण ऑब्जेक्टचं मास हे कॅपिटल M आहे. त्याला आपण छोट्या छोट्या एलिमेंट मध्ये विभागवलं, म्हणजे हे 2 किलो टरबूज आहे आणि त्याचे 4 भाग केले 500-500 ग्रॅमचे आणि त्यातला हा एक तुकडा हा इथं आहे. समजलं का एलिमेंट? मग हा कधी अप्लाय करू शकतो तर 2 ऍक्सिस एकमेकाला काय असले पाहिजे? पॅरलल असले पाहिजे. आणि एक मात्र त्याच्या सेंटर मधून नाही, सेंटर ऑफ मास मधून गेलेला असला पाहिजे. आलं का लक्षात? आणि म्हणून हा ऍक्सिस त्याच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे. मग दुसरा पॅरलल ऍक्सिस तुम्ही कुठे घेऊ शकता, इथे, इथे, तुम्हाला वाटेल तिथे. आणि त्याच्याबद्दलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं तर ह्या ऍक्सिस बद्दलचं काढायचं ना, तर मास आणि ज्या अंतरावर घ्यायचंय त्या मास पासून तो ऍक्सिस किती अंतरावर आहे त्या अंतराचा वर्ग, हे झालं एलिमेंटचं. आणि पूर्ण बॉडीचं जर घ्यायचं ना, हे एलिमेंटचं पूर्ण बॉडीचं घ्यायचं ना तर त्याला इंटिग्रेशन लावायचं. समजलं का? त्याच्यानंतर तसंच IC घेतला आपण, मास आणि अंतराचा वर्ग, बघा CDचा स्क्वेअर ह्या ऍक्सिस बद्दलचं. आणि जर आपण हे इंटिग्रेशन ऑफ DM दॅट इज नथिंग बट टोटल मास आणि इंटिग्रेशन ऑफ CN इंटू DM दॅट इज इक्वल टू 0. आणि हे OC बरोबर H, ह्या 2 पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर काय आहे? H आहे. समजलं? मग आता बघा आपण काय करायचं तर हे IO घ्यायचं. IO बरोबर इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर इंटू DM. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून ह्या OD स्क्वेअरची किंमत ON प्लस ND टाकायची. मग फॉर्म्युला लावायचा, ह्या ON ची किंमत टाकायची,
OC प्लस CN आणि मग फॉर्म्युला लावायचा A प्लस B चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता तो लावल्यानंतर हे तयार झालं. मग आता इथे हे CN स्क्वेअर बघा, हे CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर बरोबर काय झाले CD स्क्वेअर झाले. याची किंमत काय टाकली आपण CD स्क्वेअर. त्यानंतर OC ची किंमत H टाकली. मग पद काय केले सुट्टे केले. सुट्टे केल्यानंतर हे H कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढलं H स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ DM काय आहे कॅपिटल M आहे आणि म्हणून हे झाले MH स्क्वेअर. हे डिस्ट्रीब्युशन ऑफ समेशन ऑफ मास अबाउट सेंटर ऑफ मास हे नेहमी 0 असतं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ CN इंटू DM हे 0 ते ही होल टर्म काय झाली 0 झाली आणि याची किंमत ऑलरेडी IC आलेली आहे आपली आणि म्हणून IO बरोबर IC प्लस MH स्क्वेअर. आता हे झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. याच्यावरून आपल्याला याचं स्टेटमेंट तयार करायचं कसं. आता बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट, समजतंय, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट, कारण हा ऑब्जेक्ट आहे, अबाउट एनी ऍक्सिस, कुठे येऊ शकतो आपण, हा समजलं का. ह्या आयोचं नाव काय आहे, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू, आता इथे यायचं सम ऑफ. आता सम कशाची बेरीज आहे, सम ऑफ इट्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. तर बघा आणि तो त्याला कसा आहे अबाउट एनी ऍक्सिस विच इज पॅरलल. हा ऍक्सिस कसा आहे विच इज पॅरलल अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड द प्रॉडक्ट ऑफ, कशा कशाचं प्रॉडक्ट, द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ दी, तर स्क्वेअर शब्द विसरून जातो, स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. परत एकदा सांगते बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ, हा गुणाकार आहे, प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. समजला का थेरम. तर या पद्धतीने आपल्याला हासा थेरम प्रूव्ह करावा लागतो. खूप वेळा म्हणजे 5-6 वेळा त्याची लिहून प्रॅक्टिस करा. आधी मनाशी अल्गोरिदम तयार करा म्हणजे तुम्हाला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस लिहिता येईल. आता पुढचा प्रश्न, स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं की परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे ना तो लॅमिनार ऑब्जेक्ट साठी आहे. मग आता लॅमिनार ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, तर असा ऑब्जेक्ट, लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे असा ऑब्जेक्ट की ज्याची थिकनेस ही खूप निग्लिजिबल आहे कम्पेअर टू इट्स सरफेस एरिया. आता दिसतंय का हा पुठ्ठा, याचा सरफेस एरिया किती मोठा आहे आणि याची थिकनेस काय आहे निग्लिजिबल आहे. अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं लॅमिनार ऑब्जेक्ट. आणि अशा ऑब्जेक्ट साठी कोणता थेरम वापरतात तर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. कळलं का. तुमचं कॉइन असेल, झाडाचं पान असेल, पिंपळाचं पान, अशा पद्धतीचं पान, तुमच्या वहीचं पान, हा पुठ्ठा, हे सगळे काय आहेत लॅमिनार ऑब्जेक्ट्स आहेत. मग आता याच्यामध्ये 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस घ्यायचे. मग आता बघा खरी सिच्युएशन ही 3 डायमेन्शनल फिगर आहे आणि त्यामुळे ती फळ्यावर व्यवस्थित कळत नाही आणि मी तुम्हाला इथे ऍक्च्युअली दाखवणार आहे. तर आता बघा हा तुमचा असा वाय ऍक्सिस घेतलेला आहे, हा वाय ऍक्सिस, त्याच्यानंतर हा झेड ऍक्सिस आणि हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि इथे हा असा तुमचा ऑब्जेक्ट आहे. आता आपण काय केलं तर याचं टोटल मास कॅपिटल एम आहे या ऑब्जेक्टचं आणि परत त्याला एलिमेंट मध्ये विभागवलं आणि त्यातला एक एलिमेंट इथं पी पॉइंट जवळ घेतला, हा पी पॉइंट, आणि त्याच्या जवळ एलिमेंट घेतला की ज्याचं मास डीएम आहे. आलं का लक्षात. मग आता हे जोडायचं, या झेड ऍक्सिस पासून हे अंतर जोडायचं, याला आर म्हणायचं. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस पासून आणि वाय ऍक्सिस पासून हे अंतर जोडायचं. आता आपल्याला माहितीये हा वाय कोऑर्डिनेट आहे म्हणून हा पण वाय, त्यानंतर हा एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणून हा पण एक्स. आता दिसताना जरी हे असं दिसत असलं तरी हे 90 डिग्री आहेत. आता कसं मी तुम्हाला सांगते बघा. तर हा तुमचा हा झेड ऍक्सिस आहे, हा इथं परपेंडिक्युलर आहे आणि याच्याबद्दलच आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे. आणि हे 2 ऍक्सिस, हा वाय आणि हा एक्स,
हे दोन्ही एकमेकाला म्हणजे हे तिन्ही ऍक्सिस असे एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. पैकी हा वर जाणारा झेड हा आडवा तो एक्स आणि हा वाय ही अशी सिच्युएशन आहे. मग आता ह्या पी पॉइंट जवळ तुमचा डीएम हा एलिमेंट बसलेला आहे. बघा इथं या पी पॉइंट जवळ डीएम एलिमेंट आहे. त्याच्यानंतर ह्या पॉइंटला आपण एन पॉइंट असं म्हणू. वाय ऍक्सिस वरचा पॉइंट त्याला आपण एन पॉइंट असं म्हणू. त्याच्यानंतर इथला हा पॉइंट याला एम असा पॉइंट म्हणू. आणि दिसताना तुम्हाला काय दिसलं, हे दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत वाय आणि एक्स, आणि त्याला झेड हा पण कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे. आणि मग आता दिसताना जरी हे इथं असं दिसत असलं तरी इथं अँगल 90 डिग्री आहे आणि इथं पण अँगल काय आहे 90 डिग्री आहे. ही सिच्युएशन समजून घ्या. आणि अकॉर्डिंग टू दी पायथागोरस थेरम आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ही गोष्ट इथं लक्षात घ्या की आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि हा तुमचा वाय ऍक्सिस हा एक्स अंतरावर आहे. आलं लक्षात. तर हा जो एलिमेंट आहे तर हा वाय ऍक्सिस पासून एक्स इतक्या अंतरावर आहे आणि तुमचा हा एलिमेंट हा एक्स ऍक्सिस पासून वाय उलट आहे. समजलं का. हा एलिमेंट वाय ऍक्सिस पासून एक्स इतक्या अंतरावर आणि हा एलिमेंट एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावर आहे वाय अंतरावर आहे. एवढं जर तुम्हाला कळलं तर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस एकदम सोपा आहे. मग आता काय बघा, तर आपल्याला ह्या आय झेड बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं आहे. मग आता आय झेड बरोबर आता हा आय झेड बघा हे असे सगळ्या ठिकाणी हे असं रोटेशन दाखवायचं. मग आय झेड बरोबर काय आहे तर मी शिकवलं तुम्हाला की ह्या एलिमेंट बद्दलचं घ्यायचं तर त्याचं मास डीएम आणि अंतर पुस्तकात अंतर दाखवायचं राहिलेलं आहे तुमच्या पुस्तकात, तर तो हा झेड ऍक्सिस ह्या एलिमेंट पासून आर इतक्या अंतरावर आहे. म्हणजे आर स्क्वेअर डीएम हे झालं फक्त एलिमेंटचं आणि टोटल ऑब्जेक्टचं घ्यायचं तर काय घ्यायचं इंटिग्रेशन. आता तसंच आय एक्स घ्यायचं. आय एक्स हा ऍक्सिस बद्दलचं ह्या एलिमेंटचं मी आत्ताच सांगितलं की हा एलिमेंट एक्स ऍक्सिस पासून वाय इतक्या अंतरावर आहे. वाय स्क्वेअर डीएम हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं आणि पूर्ण ऑब्जेक्टचं घ्यायचं तर घ्यायचं इंटिग्रेशन. आणि आय वाय जर घ्यायचं तर आता हा ऍक्सिस ह्या एलिमेंट पासून किती अंतरावर आहे एक्स अंतरावर आहे. एक्स स्क्वेअर डीएम हे झालं फक्त ह्या एलिमेंटचं आणि टोटल बॉडीचं घ्यायचं तर हे झालं. एकदा हे मिळालं ना आणि तुम्हाला आर स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे जर मिळालं तर आता काय करायचं तर आय झेड दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता ह्या आर स्क्वेअरची किंमत टाकून द्यायची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे आर स्क्वेअरची किंमत टाकून द्यायची. आता सेपरेट करायचे व्हेरिएबल्स. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. बघा बरं, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम ची किंमत काय आहे आय वाय आहे आणि याची किंमत काय आहे आय एक्स आहे. आणि याला जर सिस्टमॅटिक लिहिलं आय झेड दॅट इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय तर हा झाला तुमचा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. समजलं का. मग याचं स्टेटमेंट काय करायचं, दी मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट. कोणतं ऑब्जेक्ट आहे लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ऍक्सिस. हा ऍक्सिस कसा आहे अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. याच्या ह्या प्लेनला कसा आहे हा झेड ऍक्सिस तर हा लॅमिनार ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या तुमच्या त्या प्लेनला हा झेड ऍक्सिस कसा आहे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू. मग हा कशा बरोबर आहे तर इट्स सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. बघा हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत अँड दे आर बीइंग कॉन्ग्रुएंट. आता ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला तिन्ही ऍक्सिस एकत्र आलेत का तर त्या पॉइंटला ते तिन्ही कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. तर या पद्धतीने याचं आपल्याला असं स्टेटमेंट लिहिता येतं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागात थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस हे दोन्ही थेरम पाहिले. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.